गायत्री परिवार नक्षत्र वाटिका। नक्षत्र वाटिका रेवती नक्षत्र, उत्तर भाद्रपद नक्षत्र, पूर्व भाद्रपद नक्षत्र, शतभिषा नक्षत्र, श्रवण नक्षत्र, धनिष्ठा नक्षत्र, उत्तराषाढा नक्षत्र, पूर्वाषाढा नक्षत्र, मूल नक्षत्र, अनुराधा नक्षत्र, विशाखा नक्षत्र, स्वाती नक्षत्र, चित्रा नक्षत्र, हस्त नक्षत्र, फाल्गुनी नक्षत्र, मघा नक्षत्र, आश्लेषा नक्षत्र, पुष्य नक्षत्र, मृगशिरा नक्षत्र, आद्रा नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, कृतिका नक्षत्र, भरणी नक्षत्र, अश्विनी नक्षत्र। ह्या अशा प्रकारे सगळ्या नक्षत्रांच्या ह्या ठिकाणी जे आपले नक्षत्र आहेत त्या सगळ्या नक्षत्रांचे जे वृक्ष आहेत ह्या वृक्षांची इथे लावगड ह्या ठिकाणी आहे। ह्या ठिकाणी प्रत्येक नक्षत्राचे वृक्ष जे कोणते आहेत त्यांची इथे लावगड त्यांनी केलेली आहे। खूप असं सुंदर असं या ठिकाणी उद्यान आहे। या ठिकाणी बाजूला आपण पाहू शकता या ठिकाणी लोक आजूबाजूची जी लोक आहे वृद्ध लोक वगैरे ध्यान केंद्रात या ठिकाणी साधना करण्यासाठी येतात। काही जण व्यायाम वगैरे करण्यासाठी येतात। ह्या ठिकाणी असे ह्या प्रकारचे असे ब्लॉक टाकण्यात आले आहेत। ह्या ब्लॉकमुळे आपला पायांचं जे रक्तभिसरण होतं पायांचा असा सुंदर असा पूर्ण शरीराचा असा व्यायाम वगैरे होतो। तर या ठिकाणी प्रत्येक राशीचे वृक्ष सुद्धा आहेत। मेष राशीचा खेर, मीन राशीचा कुशवृक्ष, पलीकडे कर्क राशीचा पालाश वृक्ष आहे, वृश्चिक राशीचा खेर वृक्ष आहे, सिंह राशीचा मदार वृक्ष या ठिकाणी आहे। त्याला आपण आक म्हणतो, म्हणजेच आपण रुई म्हणतो। धनुराशीचा पिंपळ वृक्ष आहे। मकर राशीचा शमी वृक्ष आहे। तुला राशीचा गुलर वृक्ष आहे। कन्या राशीचा दूब वृक्ष आहे। कुंभ राशीचा शमी वृक्ष या ठिकाणी आहे। ही राशी वटिका आहे। मिथुन राशीचा अपामार्ग हा वृक्षाची या ठिकाणी लागवड केली आहे। या ठिकाणी ज्येष्ठ नक्षत्राचं वृक्ष शेड वृक्ष या ठिकाणी बघाल तर नवग्रह वाटिका या ठिकाणी आहे। खूप असं छान असं उद्यान या ठिकाणी आहे। प्रत्येक ग्रहाचं जे वृक्ष आहे ते वृक्ष या ठिकाणी आहे। आता या ठिकाणी आपण पाहू शकता वृक्ष गुलर म्हणजे शुक्र ग्रहाचा जो वृक्ष आहे तो या ठिकाणी आहे। बुध ग्रह, गुरु ग्रह, केतु ग्रह,
शनी ग्रह, राहू ग्रह, मंगळ ग्रहाचं या ठिकाणी वृक्ष आहे, खैर वृक्ष आहे. चंद्रग्रह म्हणजे सोम, याचा पालाश वृक्ष या ठिकाणी आहे. या ठिकाणी ही वास्तुवटिका या ठिकाणी आहे. ही वायव्य दिशा, वायव्य दिशेचा या ठिकाणी वृक्ष आहे. उत्तर दिशेचा या ठिकाणी वृक्ष आहे. नैऋत्य दिशेचा या ठिकाणी वृक्ष आपल्याला दिसतोय. पश्चिम दिशेचा या ठिकाणी वृक्ष आहे. दक्षिण दिशा, या ठिकाणचा बोर्ड नाहीये. ही पश्चिम दिशेचा वृक्ष आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ही ईशान्य दिशेचा या ठिकाणी आपला वृक्ष आपल्याला दिसतोय. तर छानसं या ठिकाणी उद्यान आहे. भरपूर असा मोठा वटवृक्ष या ठिकाणी आहे आणि त्याची अशी घनदाट सावली आपल्या या ठिकाणी बघायला मिळते. पूर्ण सुंदर असं छानसं उद्यान या ठिकाणी आहे. गायत्री परिवार अंजड या ठिकाणी व्यवस्था सांभाळत आहे. पलीकडेच छान अशी गोशाळा या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळते. सगळे होते ना त्याच्यात व्हिडिओ. आप पूछते जाओ, आप पूछिए. हाँ, आप गौशाला का नाम वगैरह बताओ, आपका नाम बताओ. मेरा नाम रमेश है. हम यूपी से यहाँ यूपी पे से. आए हुए हाँ. जी. और ये आनंद गौशाला के नाम से अंजड़ में आनंद गौशाला है. यहाँ पे गाय कितना है, गौमाता कितना है? यहाँ पे 385 के आसपास गाय है. 385. जी. अच्छा जी. उसका चारा वगैरह कहाँ से आता है? चारा लोग मतलब यहाँ के ट्रस्टी लोग हैं, जो इसके ट्रस्टी हैं, वो इसका वो अरेंजमेंट करते हैं और दान हुआ वगैरह लोग दान से इसका हर दिन आता है? जी. अच्छा अच्छा अच्छा. सरकारी लाभ भी मिलता है. सरकारी लाभ भी मिलता है. सरकारी लाभ नहीं मिलता. 40 वो प्रति गाय का है वो है. हाँ, और वो भी मिलता है. कुछ अनुदान वगैरह कुछ यहाँ नहीं मिलता. एमपी में अनुदान बोले तो कुछ मुआवजा वगैरह कुछ मिलता है? ये सरकारी मिला. हाँ, सरकारी मिलता होगा, वो हम इतना काम नहीं. अच्छा अच्छा. आनंद गौशाला अंजड़. रोटी डाल के बताएंगे.